मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 23 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता कमळीला समजतं की नयनतारा मॅडमने ऋषीच्या आणि तिच्या लग्नासाठी होकार दिलेला आहे. म्हणजे आता कमळीला ऋषीसोबत लग्न करायला काहीच हरकत नाही. मेन माणसाची परमिशन म्हणल्याच्या नंतर बाकी अडवणारे कोण असणार आहे. त्यानंतर कमळी राजनला स्पष्टपणे बोलत असते की म्हणू लागते की राजन काका, तुम्हाला माहिती आहे मी हे लग्न करू शकत नाही, कारण की मी इकडं कशासाठी आले आहे तर मला माझ्या आईचं आणि माझ्या आबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कमळी तर मात्र ऋषीने तिला काय चिठ्ठी पाठवली हे सगळं तर काही सांगत नाही. कमळी आणि ऋषीमध्ये खूप मोठा गैरसमज झालेला असतो त्या चिठ्ठीमुळे. त्यानंतर आता कमळी म्हणू लागते की राजन काका, तुम्हाला माहिती आहे ना मी हे लग्न करू शकत नाही. मला असं वाटतंय याच्या अगोदरच ना आपण अन्नपूर्णा आजीला खरं सांगून टाकूया की मी तुमची मुलगी नाहीच आहे, मी एक खोटी म्हणून त्यांची नात म्हणून या घरामध्ये आली आहे. राजनला कळत नसतं. आईला जर सांगितलं तर आईला जास्त धक्का बसन. अगोदरच अन्नपूर्णा आजीचं दुखत असतं कारण डॉक्टर पण घरी आलेले असतात. दुसरीकडे ऋषी खूप रडत असतो. मी ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले तीच व्यक्ती मला नकार देते, तिच्यासाठी मी काय काय नाही केलं. ऋषीला हे सगळे दिवस आठवत असतात. त्याला वाटत असतं अनिकाने मला किती वेळेस प्रपोज केला, तिनं माझ्याकडं किती वेळेस मागणी घातली की ऋषी मला तू आवडतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, तरी मी तिला नकार देत राहिलो, इग्नोर करत राहिलो. पण मात्र कमळीवरनं खरंच माझं मनापासून प्रेम होतं. कमळी असं काही करेन मी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं. पण कमळीनं स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की तिला माझ्यासोबत लग्न करायचंच नाही. तिथे मात्र गौरी असते. गौरी ऋषीकडे बघून तिला पण थोडंसं अस्वस्थ वाटत असतं. तिला वाटत असतं की या कमळीने ऋषीसोबत लग्न करायला हवं. खूप छान आणि खूप प्रेमळ मुलगा आहे. कमळी कशासाठी नकार देते काय माहिती. आता त्यानंतर ऋषी म्हणू लागतो, पण मावशी तुम्हाला सांगू का, याच्या मागं नक्कीच काही ना काहीतरी मोठं सत्य लपलेलं असेल, त्यामुळेच कमळी माझ्यासोबत लग्न करायला नकार देते. पण मला मात्र हे काही कळतच नाही आहे. नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर कमळीने नकार दिलाच नसता. मला ना खरंच तिच्यासोबत जाऊन बोलणं ना आता खूप महत्त्वाचं आहे. मला एकदा तरी तिच्यासोबत जाऊन बोलावंच लागेल. आता ऋषीचा निर्णय झालेला असतो की कमळीसोबत त्याला एकदा बोलायचं आहे. दुसरीकडे आता राजन आणि कमळी जेव्हा बोलत असतात तेव्हा अचानक डॉक्टर घरी येतात. कमळी आणि राजन खूप घाबरून जातात. डॉक्टरांना विचारू लागतात, डॉक्टर साहेब तुम्ही अचानक इकडे कसं काय आला आहात? आजी बऱ्या आहेत ना, त्यांना काही झालं तर नाही ना, त्यांनी खूप जास्तीचं टेन्शन घेतलं का, असं कमळी आणि राजन डॉक्टरला विचारत असतात. तेवढ्या वेळा डॉक्टर म्हणू लागतं, हो हो तुम्ही थोडंसं शांत व्हा. आता सध्या जरी आपल्याला अन्नपूर्णा मॅडम ठीकठाक दिसत असतील ना, पण अशा अनेक गोष्टी आहे की त्या अजूनही क्रिटिकल आहेत. तेवढ्या वेळात राजन आणि कमळीला मात्र धक्का बसतो. मग त्यानंतर डॉक्टर कमळी आणि राजनला सांगू लागतात, अजून जर त्यांनी एखाद्या गोष्टीचा धसा घेतला ना तर त्यांना अजून मोठा धक्का बसू शकतो आणि अजून त्यांची कंडिशन बिघडू शकते. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही काळजी घ्या की त्यांना अजून असं कोणत्याच गोष्टीचं त्यांना टेन्शन येणार नाही, त्या काळजी करणार नाही किंवा त्यांना धक्का वगैरे बसणार नाही, नाहीतर अशाने त्या कोमात जातील, असं मात्र डॉक्टरांनी सांगितल्यावर राजन आणि कमळी घाबरून जातात. आता त्यानंतर अन्नपूर्णा कमळीला विचारू लागते, कमळी मला आता लास्टचं सांग, तुझ्या लग्नासाठी होकार आहे ना? तर आता डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट कमळीच्या लक्षात येते. आता आजींना कमळीचा होकार असेल की नकार असेल लग्नासाठी कमळीचं आता काय मत आहे ते उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.